संधी मार्फत तुम्ही आता काय करा, 8 दिवसाची जी काही संधी दिली त्या संधीचा तुम्ही थोडा विचार करून कर्जतकरांना कसं तुम्हाला खुश करता येईल ते तुम्ही बघा. साहेब, आम्ही तुम्हाला एवढं सहकार्य केलेलं आहे, तुम्ही पण इथून पुढे आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती आहे. कर्जत महावितरण विरोधातील मूक मोर्चास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मुसळधार पावसातही हजारो नागरिकांची लक्षणीय उपस्थिती. कर्जत तालुक्यात मागील 2 वर्षापासून ग्रामीण भागासह शहरी भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व क्षुल्लक कारणावरून अनेक वेळा लाईट जात असल्याने कर्जत महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत ॲडव्होकेट कैलास मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने आज दिनांक 20 जुलै 2024 रोजी कर्जत शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चात कर्जत तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिला, तरुण, वयोवृद्ध यांसह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे नेते मंडळी यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवून मूक मोर्चाद्वारे महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आपला रोष दाखवून दिल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ह्या ऐतिहासिक मूक मोर्चाची दखल घेत निवेदन स्वीकारले. सदर मूक मोर्चाप्रसंगी मुसळधार पाऊस असूनही अत्यंत शांततेत मोर्चा पार पडला. महिलांच्या शिष्टमंडळाच्या हस्ते मूक मोर्चाचे निवेदन कर्जत महावितरणचे उपविभागीय अभियंता प्रकाश देवके व पेन येथून मोर्चात सामोरे जाण्यासाठी आलेले महावितरणचे अधीक्षक अभियंता RB माने यांना निवेदन देण्यात आले. मूक मोर्चाच्या निवेदनात वीज पुरवठ्याबाबत तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक समस्या मांडण्यात आल्या असून सदर समस्यांबाबत लवकरच लवकर तोडगा काढून योग्य सुधारणा करण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता प्रकाश देवके व अधीक्षक अभियंता RB माने यांनी दिले. निवेदनात नमूद केलेल्या समस्यांचे निराकरण आजपासून 31 जुलै 2024 पर्यंत केले गेले नाही तर संपूर्ण कर्जत तालुक्यातील नागरिक 1 ऑगस्ट 2024 पासून साखळी उपोषणाचे आंदोलन सुरू करतील. त्यासोबतच जोपर्यंत वीज ग्राहकांना महावितरण सुरळीत सेवा देणार नाही तोपर्यंत संपूर्ण कर्जत तालुक्यातील वीज ग्राहक बिल नो सर्व्हिस नो बिल भरणार नाही. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस महावितरण जबाबदार राहील. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर 15 ऑगस्ट रोजी यापेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल असे आवाहन ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केले आहे. यावेळी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने ॲडव्होकेट कैलास मोरे आणि प्रवीण गांगल यांनी उपस्थितांचे आभार मानत राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप केला. गेल्या 2-3 वर्षांपासून महावितरणाच्या कारभाराबद्दल कर्जत तालुक्यातील सर्व गाव खेड्यामध्ये शहरामध्ये लोकांचा प्रचंड रोष आहे. 5-10 मिनिटांसाठी लाईट जाते ही गोष्ट समजू शकतो, परंतु ऐन गर्दीमध्ये सुद्धा 5-5, 6-6 तास लाईट जाते. कुठल्याही प्रकारचं त्याला कारण नाही, मनमानी कारभार आहे. तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित उत्तरं दिली जात नाहीये. 15-20 वर्षापूर्वी जे पोल, ज्या तारा टाकलेल्या आहेत, जे DP ट्रान्सफॉर्मर टाकलेले आहेत त्याच्यात बदल केलेला नाहीये. आपल्याकडे 4 इन्कमरची गरज असताना 2 इन्कमरवर आपलं काम चालतोय आणि फीडर आपले मोठ्या अंतरावर आहेत, ते कमी अंतरावर असल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या सर्व तांत्रिक मुद्द्यांचा, कर्जतल्या सर्व समस्यांचा विचार करून आज आम्ही ते निवेदन देण्यासाठी हा मूक मोर्चा आयोजित केलेला. असल्या पावसामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने खेडोपाड्यातून लोक आज आली आणि आज यशस्वी मोर्चा केलेला आहे. आज आम्ही MSEBला महावितरणाला निवेदन दिलेलं आहे तर आजपासून 31 जुलै पर्यंत जर तुमच्या कारभारामध्ये बदल झाला नाही तर आम्ही लाक्षणिक उपोषणच करणार आहेत. अन्यथा 15 ऑगस्टला आमची भूमिका असणार आहे, जर तुम्ही सेवा देणार नसेल तर आम्ही कुठल्याही प्रकारचं बिल भरणार नाहीये. आणि अशा प्रकारच्या या भूमिकेला कर्जत तालुक्याच्या सर्व नागरिकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आज अशा प्रकारचं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून नो सर्व्हिस नो बिल ही मुवमेंट सुरू झाली तेव्हापासून 8 ते 10 दिवसामध्ये लाईट गेलेली नाहीये. याचा अर्थ काय माहितीये का? तुमच्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचा काही प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या मानसिकतेचा आहे. ज्या प्रकारे 8 दिवसामध्ये बदल झालेला आहे तो बदल याच्या पुढे सुद्धा तुम्ही कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. आणि हा बदल जर करून घ्यायचा असेल तर नागरिकांचा अशा प्रकारचा दबाव असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि आजच्या मोर्चाची सर्वात जमेची बाजू अशी आहे तर आजचा मोर्चा अराजकीय होता. कुठल्याही राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांचं कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नव्हतं. ही जी जनता आलेली आहे पूर्णपणे अराजकीय लोक आहेत. सर्वसामान्य जनतेने आजच्या मोर्चामध्ये सहभाग घेऊन आजचा मोर्चा हा यशस्वी केलेला आहे. आपल्याकडे मागच्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला. अवकाळी पावसामुळे 13 आणि 16 तारखेला खूप वारा झाला होता. जवळपास 150 पोल पडले होते. ते आपण पॉवर रिस्टोर करायला एक
त्याला एक 5-6 दिवस गेले. त्याच्यानंतर एक 10-12 दिवसानंतर परत पावसाळा झाला. त्याच्यामुळे पावसाळ्याच्या ह्याच्यात थोडंसं ड्रिपिंग वगैरे होतं. म्हणजे आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात म्हणजे सप्लाय जाण्याचं प्रमाण म्हणजे त्याच्यामुळे थोडं वाढलं होतं. आत्ताच्या घडीला आपण चांगलं काम केलेलं आहे. ट्री कटिंग खूप चांगलं झालेलं आहे. सप्लाय आता बघा तुम्ही एक आठवडाभर सप्लाय रिस्टोर चांगला आहे. जो ट्रिपिंग येतं ते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे होतं आणि ते काम करण्यासाठी आपल्याला बंद घेणं वगैरे आणि जे काय झालं होतं ते झाडं वगैरे पडल्यामुळेच बंद झालं होतं. म्हणजे आपल्याकडून काय आपण जे काम केलेलं आहे ते ट्री कटिंग आणि हे खूप चांगलं काम केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून काय काय करता येईल. आता तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक आपलं स्विचिंगसाठी आपल्याला एक फीडर काढायचा आहे. एक सेलचेचा आपण स्विचिंग आपण प्रपोज करणार आहे. तर ते ऑलरेडी आपण RDSS स्कीममध्ये केलेलं आहे. इवन आपल्या ह्याच्यासाठी इन्कमरसाठी पण आपण एक RDSS स्कीममध्ये इन्कमर प्रपोज केलेलं आहे. तर ही कामं आता एक 6 महिने किंवा वर्षभरात ही कामं होतील आपली. तर इथला जो मेन प्रॉब्लेम आहे तो कायमस्वरूपी सॉल्व्ह होऊन जाईल. आपल्याकडे ऑलरेडी लोडेड झालं होतं आपलं हे सबस्टेशन. तर आपण तिथे एक 25चा ट्रान्सफॉर्मर लावून आपण लोड वाढवलेला आहे इथं कर्जतचा. म्हणजे इथपर्यंत कामं झालेली आहेत. 25 MVAचा आपण ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे. वाऱ्यामुळे साहेब आता माझ्याकडे मी स्वतः होतो रात्रभर 2 ठिकाणी. तर इतकं मोठं झाड होतं ते. तर ते इतक्या लांब होतं ते लांबून तिथं पडलं होतं. आता हे कसं नॅचरल आहे. म्हणजे आता ह्याला आता तरी पण आपण ट्री कटिंग जे केलेलं आहे 6-6 फूट आपण मॅक्झिमम मारलेले आहे सगळीकडे. आता ह्याच्यानंतर पण कसं असतं आता पावसाळा झाल्यानंतर पण वेली किंवा ते झाडं परत वाटतात तर परत ते करावं लागतं. ही म्हणजे त्या ह्याची मेंटेनन्सची गरज आहे ती करणं गरजेचं आहे. त्यावेळेला ते बंद करून करणं गरजेचं असतं. ते कोणाचे पोल आहे ते नगरपालिकेने रोड बनवायच्या वेळेला त्यांना ते एस्टिमेट दिलेलं 1.3 मध्ये तेच करणार होते. त्यातले बरेचसे पोल त्यांनी केले. 2-3 पोल राहिलेले आहेत. त्यांच्याकडून फॉलोअप घेतो बघतो. नाहीतर मग त्यांना पत्रव्यवहार करून कसं करता येईल ते आपण मार्गी लावतो.